श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी आपल्याला मंगळवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. मंगळवार, गणेशजीचा वार, आपला गणपती बाप्पाचा वार. दुर्वा आणि लाल फूल व्हायचं आहे, कुंकुम व्हायचं आहे. कारण गजमुख हे आहे, त्यांना कुंकुम आज मंगळवारच्या दिवशी वाहिलेलं खूप आवडतं. हनुमंताला तितक्याच प्रकारे आपण पुजतो. हनुमंताला संध्याकाळी तुम्हाला राईचा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यांना आज विशेष करून लाडू द्यायचे आहे. बुंदीचे लाडू त्यांना खूप आवडतात. तुमची जी पण मनोकामना आहे ती तुम्ही ते लाडू द्या आणि त्यांना आपल्या कामाबद्दल विनंती करा. बघा तुमची कामं कशी गोड गोड होतात. त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना पान सुद्धा चढवू शकता. त्यांना पान फार आवडतं, कारण पान खाल्ल्याने त्यांचा मुख अगदी लाल होतं. त्याच्यामुळे ह्या पानाचंही तितकंच महत्व आहे. विशेष करून मंगळवार आहे, मंगळाचा वर्ष चालू आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सिंदुराला खूप महत्व दिलं आहे. हनुमंताच्या इथे ऑरेंज रंगाचं सिंदूर असतं, जे चमेलीच्या तेलामध्ये तिथे लावलेलं असतं. ते तुम्ही थोडं घरी घेऊन यायचं आहे. तुम्ही तुमच्या दारावर स्वस्तिक काढायचं आहे. तसेच तुमची गाडी असेल, कार असेल, स्कूटर असेल, काही असेल तर तिथेही लावा. याच्याने तुमच्या दुर्घटनेपासून तुम्ही दूर राहू शकता. घरामध्ये स्वस्तिक दारावर असलं की शुभ वास्तू राहते. तेच सिंदूर थोडे तुम्ही ना सीता माता, जर तुमच्या इथे राम लक्ष्मण आणि सीतेची जर मूर्ती इथे देवळामध्ये वगैरे असेल तर ते सीता मातेच्या चरणी लावा. कारण सिंदूर, सीता माता आणि हनुमंत यांचं एक वेगळंच नातं आहे. सीतेमातेने सिंदूर भरला होता रामजीच्या आयुष्य वाढवण्यासाठी. तर ते ऐकल्यावर हनुमंताने वाटलं एवढंस सिंदूर काय करणार, त्यापेक्षा त्याने काय करावं, तर भरपूर असा अंगाशी पूर्ण सिंदूर लावून घेतला आणि रामाच्या समोर उभा राहिला. बोलला बघा तुमचं आयुष्य किती वाढलं. त्याच्यातून दिसून आलं की किती प्रेम होतं त्या दोघांमध्ये, म्हणजे रामाला किती प्रेम करत होते हनुमंताजी. तर म्हणून सिंदुराला खूप महत्व आहे. गणेशजीच्या आरतीमध्ये पण बोललं जातं, सिंदूर लाट चढा दो गजमुख. म्हणजे बघा गणपतींना सुद्धा सिंदूर आवडतो, म्हणून आज गणपतींना सुद्धा सिंदूर म्हणजे कुंकुम तुम्ही अर्पण करायचं आहे. आणि आज आज आपला दिवस विशेष करून सगळ्यांनी आज लाल सिंदूर कुंकुम लावून आपलं संरक्षण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.